नमस्कार. नमस्कार. नाव काय आपलं? काळे पुण्यात. बरं. आपण आता हे कांदे काढायचं काम चालू आहे. काय काय प्रोडक्ट दिलं होतं आपण यांना? याच्यामध्ये भुवास्त्र आणि वीर आणि ग्रो मॅजिकचा वापर केलाय. बरं. बरं आता मग आता कांद्याचं तुम्ही अगोदरच काढायला लागलेत. किती दिवस झाले लावलेले कांदे? एक साधारण 3 महिने झालेत. 3 महिने झाले का? 3 महिन्यातच काढायला आलो. आणि आता काय फरक वाटतं बरं तुम्हाला? ह्याच्या अगोदर तुम्ही कांद्याचं रोप कांदे पेरले होते, लावले होते. तर आता ह्या कांद्यात आणि मागच्या वर्षीच्या कांद्यामध्ये काय फरक वाटला तुम्हाला? मागच्या वर्षी कांद्या साईज खूपच छोटी होती, हां. बारीक होती. या वर्षी त्याचा वापर केलाय तर ते साईज काय काय वापरलं तुम्ही बरं आपलं? ग्रो मॅजिक? ग्रो मॅजिक, हां. भुवास्त्र हां आणि हां. वीर अच्छा. स्प्रे. MI स्प्रे. तर कांदा एकसारखा आणि मोठा काय? एकसारखा आहे कांदा. हां. कांद्या साईज पण चांगली आहे. अच्छा. मुळ्याची वाढ पण चांगली आहे. वाढ बरं बरं. तुम्हाला काय वाटतं बरं, शेतकऱ्यांनी हे आपले आपले जे इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट वापरायला पाहिजे का नाही वापरायला पाहिजे? शेतकऱ्यांनी वापर केला पाहिजे इंडिया ॲग्रोचा. अच्छा. तर तुम्हाला 100 रासायनिक खताचा वापर कमी केला पाहिजे हं. आणि शेतीची उत्पादन क्षमता वाढवली पाहिजे. येस, थँक्यू. ऑर्गॅनिक वापर. आता किती एकर कांदा आहे तुमचा? साधारण 1 एकर कांदा आहे. 1 एकर कांद्यामध्ये. तर तुमचा अंदाज किती आहे बरं? किती किती कांद्याचं उत्पादन होईल याचं? किती टन? तरी किती असेल काका? तरी 1 एकर 1 एकर. साईज असली झाली रे अडवली पाहिजे पाहतो मी एवढा. बघा सर साईज. ठीक आहे. पहा मित्रांनो, मी जामखेड रोड दशमी गावाने इथं आलेलो आहे. कानिपनाथ काळे यांच्या शेतामध्ये आहे आणि कांद्याचा अफलातून रिझल्ट लागलेला आहे. कांद्याचे पांढऱ्या मुळ्याची संख्या पहा आणि एवढा जबरदस्त कांदा उत्पादन झालेलं आहे. त्यामुळं आपले इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट वापरणं किती फायदेशीर आहे. तरी सर्वांना मी विनंती करतो, जैविक शेती करा आणि उत्पादनामध्ये भरघोस वाढ करा. धन्यवाद काळे सर. धन्यवाद. थँक्यू. पण तो जो आंबा आहे ना, पण त्याच्यावरती मी